टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेकडून येत्या सोमवारपासून रोटेशन पद्धतीने एक दिवसाची पाणी कपात जी आहे ती केली जाणार आहे। मात्र खडकवासला धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असताना महानगरपालिकेकडून खरं तर रोटेशन पद्धतीने एक दिवसांची पाणी कपात का हा खरं तर प्रश्न निमित्ताने उपस्थित केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहराला जे खडकवासला धरणामधून पाणी पुरवठा होतो त्या खडकवासला धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जो आहे त्याचं स्पष्टीकरण जलसंपदा विभागाने दिलेलं आहे। त्यामुळे शेतीला असेल त्याचबरोबर पिण्यासाठी मुबलक पाणी जे आहे ते सध्या खडकवासला धरणामध्ये पाहायला मिळते। मात्र सोमवारपासून ते रविवारपर्यंत रोटेशन पद्धतीने पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुणे महानगरपालिकेकडून एक दिवसाची पाणी कपात जी आहे ती केली जाणार आहे। मात्र ही पाणी कपात जी आहे ती नक्की कोणत्या कारणासाठी आहे याचं स्पष्टीकरण पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेलं नाही। मात्र जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलेलं होतं की जुलैपर्यंत पुणेकरांना खरं तर काळजी करण्याचं कारण नाही आणि पाणी कपात जी आहे ती होणार नाही। मात्र पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि सोमवारपासून रोटेशन पद्धतीने एक दिवसाची पाणी कपात जी आहे ते पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये असणार आहे। त्यामुळे खरं तर पुणे महानगरपालिकेने घेतलेला निर्णय जो आहे तो नक्की कोणत्या कारणासाठी आहे हा प्रश्न निमित्ताने उपस्थित केला जातोय। मात्र एक दिवसाची पाणी कपात जी आहे त्याची झळ जी आहे ती पुणेकरांना सोसावी लागणार आहे आणि येत्या सोमवारपासून शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे सोमवारी कोणत्या भागामध्ये पाणी कपात असणार याचं वेळापत्रक जे आहे ते पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेलं आहे। सोमवारपासून ते रविवारपर्यंत शहराच्या खरं तर वेगवेगळ्या भागामध्ये एक एक दिवस पाणी कपात जी आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।